श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात परब्रह्म भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ आश्वासन नसून ते कोट्यावधी भक्तांच्या आयुष्याचा आधार आहे. आजच्या या विशेष व्हिडिओत आपण स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्यापासून त्यांच्या महानिर्वाणापर्यंत सखोल प्रवास पाहणार आहोत. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही, कारण ते स्वतःला मूळ पुरुष म्हणायचे. पण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भक्तांपर्यंत स्वामींची माहिती बऱ्यापैकी पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 1856मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला ते अक्कलकोटमध्ये आले. खंडोबाच्या मंदिरात एका साध्या वेशात त्यांनी प्रवेश केला. सुरुवातीला लोक त्यांना वेडा समजायचे, पण त्यांच्या नजरेतील तेज आणि त्यांच्या शब्दातील सामर्थ्य पाहून अक्कलकोटचे राजा आणि सामान्य जनता त्यांच्या चरणी लीन झाली. स्वामींनी 22 वर्षे अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि हे ठिकाण जगासाठी तीर्थक्षेत्र बनले. मित्रांनो, आपल्या स्वामींचे चमत्कार हे कोणाला तरी भुरळ घालण्यासाठी नव्हते, तर ते भक्तांच्या अहंकार नष्ट करण्यासाठी आणि त्यांची श्रद्धा दृढ करण्यासाठी होते. त्यांनी कधीच कर्मकांडाला महत्त्व दिले नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि प्राणीमात्रावर दया करा ही त्यांची मुख्य शिकवण होती. जोडप्पांसारखा साधा भक्त असो किंवा श्रीमंत राजा, स्वामींनी सर्वांना प्रेमाने जवळ केले. त्यांनी सांगितले की जर तुमची भक्ती खरी असेल तर मी तुमच्यासाठी धावून येईल. आणि 1878 सालच्या चैत्रवैद्य त्रयोदशीला स्वामींनी आपला देह सोडण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोटमधील त्या वटवृक्षाखाली बसून त्यांनी भक्तांना अंतिम उपदेश केला. भक्त रडत होते तेव्हा स्वामी कडाडले, आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही जिवंत आहोत. मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्वामींनी आपला प्राण ब्रह्मरंध्रातून सोडला. आजही अक्कलकोटमध्ये गेलं की स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव त्या वटवृक्षाच्या पानापानांतून होते. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ त्यांच्या प्रतिमेची पूजा करू नका, तर त्यांच्या विचारांची पूजा करा. कुणा भुकेलेल्या अन्न द्या, प्राणीमात्रांना पाणी द्या, हीच खरी स्वामीसेवा ठरेल. तुम्ही स्वामींच्या भक्तीत कधी सामील झालात, तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.